नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळच्यानंतर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। 1 जुलै 2025 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहण्यात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। संपलं का? तर आज मार्केटमध्ये थोडेसे पावसाचं वातावरण पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेले पाहण्यात का हे आपण पाहणार आहोत। त्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये सुपरसाठी साधारणतः दर जे आहे 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहण्यात आहे। हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला सुपरचे दर पाहण्यात येतात। सीताफळाची आवक पाहू शकता। गावरान सीताफळासाठी साधारणतः दर जे आहे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहण्यात येतात। तर लहान तसेच मीडियम साईजमध्ये 30 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहण्यात येते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये सीताफळासाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहण्यात येतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहण्यात येते। हलके माल जे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील लहान साईजमध्ये हलक्या मालांचे दर पाहण्यात येतात। तर सरासरी मार्केटमध्ये 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी लेवल पाहायला मिळते। आज थोडीशी पपईच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली, 5 ते 7 रुपयांची वाढ आपल्याला पपईच्या दरामध्ये आज पाहायला मिळते। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे ते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। सनखरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनखरबूजसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे आहे 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। लहान साईजमध्ये हलके माल जे आहे 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। पिंक तायवान पेरू तसेच VNR पेरूसाठी साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी आज दरामध्ये घसरण पाहायला मिळते। तर या ठिकाणी आवक स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु ग्राहकांचे खरेदीसाठी वर्दळ जे आहे ते कलिंगडसाठी कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत, तर हलके माल जे येते 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। तर चांगले माल जे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे येते 220 रुपयापर्यंत दर पाहायला होते। लहान साईजमध्ये हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला लिंबांच्या दरावरती पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 35 ते 40 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला मिळतात। फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते 60 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे 35 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी वाढ पाहायला मिळते।
रताळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला होता. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील बेटाचे दर पाहायला होतात. हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगले दर पाहायला मिळतात. तर हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. काकडीसाठी आपल्याला बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळते. तसेच चायना काकडी पाहू शकता. तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः 25 रुपये ते 30 रुपयाच्या दरम्यान दर पाहायला मिळतो. तर हिरव्या चायना काकडीची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे 45 ते 50 रुपयापर्यंत चांगल्या मालासाठी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 30 ते 32 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते 60 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 90 रुपयापासून ते देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती शेवग्याच्या आवक जे आहे ते घटल्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील तोंडल्याचे दर पाहायला मिळतात. वालगावडीची आवक आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. 100 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये. तर हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी साधारणतः 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 50 ते 55 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात. हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत. तर हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 14 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. जळगावची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याचं क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जे ते साधारणतः 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये
दर जे ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात. हलक्या मालाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाण्यामध्ये. कांदापाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला कांदापाची दर पाहायला मिळतात. पालकची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालांसाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 7 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पाहायला मिळते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात. कुठला पाहिजे ते मिरची बघ. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर कांद्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर एकाच दुसऱ्या बोकडासाठी 19 ते 20 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर सरासरी मार्केटमध्ये लेवल जर पाहिलं तर 14 ते 15च्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सरासरी लेवल कांद्याची पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये आज आवक देखील आपल्याला थोडीशी कमी पाहायला मिळते, परंतु दर आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळते. एकाच दुसऱ्या बोकडासाठी 20 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते. तर कांद्याची आवक हे या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते, परंतु दरामध्ये स्थिरता आपल्याला कायम पाहायला मिळते. झेंडूची क्वालिटीनुसार दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे येते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या मालांसाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. हे नाही का शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालांसाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी साधारणतः 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे येते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात. जिप्सोबिलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोबिलासाठी साधारणतः दर जे आहे 150 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे 100 ते 120 रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. रस गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. पेंडीची तसेच लिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे 10 रुपयापासून दर पाहायला मिळतो.